सुरुवात त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. मागच्या व्हिडिओमध्ये आपण तलाक व खुलाची पद्धती पाहिली. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही इस्लामिक तलाक पद्धती समाजोपयोगी कशी आहे आणि इतर पद्धतीच्या तुलनेत प्रभावी कशी. ही पद्धत योग्य असण्याचे कारण म्हणजे एकतर तलाकपूर्वी हे नातं वाचवण्यासाठी सांगितलेले महत्वपूर्ण टप्पे व प्रयत्न आणि त्यामुळे लग्न वाचवण्यासाठी मिळणारा पुरेसा वाव आणि पुढे नाही जमल्यास वेगळं होणंही सोपं असतं. इस्लाममध्ये विवाह हा एक करार आहे जो त्रासदायक परिस्थितीत मोडला जाऊ शकतो, हेही आपण पाहिलं. पुढे पाश्चात्य कायद्यामध्ये आपण पाहाल की घटस्फोटाची प्रक्रिया खूप कठीण आहे आणि न्यायालयीन खर्च व भरपाईची रक्कम इतकी जास्त आहे की मग लोक लग्नापासून दूर राहणेच पसंत करतात, ज्यामुळे मग कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. शारीरिक गरज पूर्ण करण्यासाठी मोकळीक मिळाल्याने आधीच त्यांच्या मनात विवाहाचे महत्व कमी झालेलं आहे. आता दुसरी विचारसरणी पहा की काही धर्मांनी घटस्फोट जवळजवळ अशक्य केला आहे. विवाहाला 7 जन्माचे बंधन वगैरे म्हणलं आणि ते तोडणं पाप म्हणून मनावर बिंबवलं गेलं. यामुळे लोक त्रासदायक नात्यात अडकून राहतात, ज्याचे पर्यवसन पुढे हत्या व आत्महत्यापर्यंत जाऊ शकते, डिप्रेशन पर्यंत जाऊ शकते. इस्लामने मध्यम मार्ग काढला आहे. एकतर निकाहचा करार सोपा केला आणि कुराणच्या तत्वांद्वारे या नात्यातील कर्तव्य, दक्षता, त्याग आणि चुकांकडे दुर्लक्ष शिकवले आणि हे नातं अतिविषारी झाल्यास जोडप्यांना या त्रासदायक नात्यातून बाहेर पडण्याचं स्वातंत्र्यही दिलं आणि ते सोपंही केलं. तलाकपूर्वीची व तलाक दरम्यानची प्रत्येक पायरी जोडप्याला समेटाची संधी देते, वेळ देते. ही प्रक्रिया पुरुष, महिला आणि त्यांच्या मुलांना आधार मिळेल याची पुरेपूर काळजी देखील करते. तलाकची प्रक्रिया तुलनेत शांत आणि सोपी आहे. कशी? तर प्रॅक्टिकल सिच्युएशन पाहूया की जोडपं घटस्फोटासाठी कोर्टात गेले की काय होतं, तर एक तर वर्षानुवर्षे केस चालत राहते, लवकर घटस्फोट मिळत नाही. या कालावधीत दोघांनाही प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. वेळ व पैशांचा अपव्यय होतो. एकमेकांवर खोटे आरोप प्रत्यारोप होतात आणि ते खोडून काढण्यासाठी मग स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. सोशल मीडियामधून सगळं काही पसरवलं जातं आणि पुरुषांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरफायदा घेऊन त्यांना प्रताडित केलं जातं. याचा परिणाम दोन्ही कुटुंबाच्या मनात सूडबुद्धीचा उदय होतो, वैरी बनतात ते एकमेकांचे. आणि कोर्टाने घटस्फोट मान्य जरी केला तरी स्त्रियांना भरपाई कधी मिळते, कितीशी मिळते याचाही विचार करा, आपल्याला माहित आहे हे. तसेच कोर्ट केस चालू असेपर्यंत प्रदीर्घ कालावधी लोटतो आणि या काळात अर्थातच दोघांनाही पुनर्विवाह करता येत नाही. नंतर वय साधल्यावर तुलनेत ज्या सहजतेने पुरुषांचे पुनर्विवाह होतात त्या सहजतेने स्त्रियांचे होतात का? विचार करा. खरं तर घटस्फोट, तलाक हा सामाजिक प्रश्न आहे. त्याला न्यायालयीन बनवून तो अधिक जटिल करण्यात आला. अहो, कोर्टच काय तर जगातील कोणतीच शक्ती पती पत्नीला जबरदस्तीने एकत्र ठेवू शकत नाही. कारण ज्या नात्यात प्रेमच उरलं नाही तिथं त्या नात्याचं महत्वच संपतं. आणि म्हणूनच अशा वेळी तलाकच्या सोप्या पद्धतीमुळे खूप वेळ न दवडता दोघांनाही पुनर्विवाहाचे स्वातंत्र्य मिळते. खास करून स्त्रियांसाठी समस्या सुलभ होतात, कारण तलाक नंतर मुलांची जबाबदारी ही पित्याची असल्याने महिला स्वतंत्र होते. पुनर्विवाह करणं तिला सोपं होतं आणि याउलट पुरुषाला आधीची मुले व नंतरच्या नवीन वैवाहिक नात्यातील जबाबदारी हा दोन्ही भार असतो. त्यामुळे तलाक हा त्याच्यासाठी खेळ न राहता खूप विचारपूर्वक त्याला ते पाऊल उचलावं लागतं. आशा करते की या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला इस्लाम बद्दलच्या विविध पैलूंची समाधानकारक माहिती मिळत असेलच. पुढच्या भागात आपला विषय असेल तिहेरी तलाक, पाप आणि कायद्यातील त्रुटी. धन्यवाद.